नमस्कार सर्वांना दीपावलीच्या आणि दीपोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा। आजचा ब्लॉग खूप खास आहे कारण आज आपण अनुभवणार आहोत आमच्या वडेश्वर मंदिरातील दिव्यांचा सोहळा। हा फक्त प्रकाशाचा नाही तर श्रद्धेचा, परंपरेचा आणि एकतेचा उत्सव आहे। आमचं सगळं लहान मंडळ एकत्र जमलंय। काही जण गावातले तर काही खास मुंबईहून दिवाळीच्या सुट्टीत मुद्दाम गावाकडे आलेत, तेही फक्त दिवाळीसाठी। मंदिरांच्या अंगणात गजबज सुरू आहे। कोणी कापसापासून वाती बनवतोय, कोणी त्या वाती पंटीत ठेवतोय, कोणी तेल ओततोय, तर कोणी तयार झालेल्या पंट्या नीट रांगामध्ये मांडतोय। तर आता आम्ही आता हिसर दीपोत्सव साजरा करतो। आम्ही याच्यातले काही मित्र मुंबई पण असू कामात, पण आम्ही गावा घेतो कशा तर आमची भात शेती पण असा थोडीशी कापणी वगैरे करतो। त्यानंतर आम्ही सगळे मित्र इथे जमा होतो आणि त्यानंतर आम्ही दीपोत्सव साजरा करतो। आमचा एक थोडासा मंदिर आहे वडेश्वरचा, तर आम्ही सगळे मित्र हे बालमित्र असू सगळे ते आम्ही एकत्र मिळून थोडेफार पैसे काढतो आम्ही आमच्या खिशातले। आम्ही काही मंडळाकडनं घेऊन नाही काय नाही, आणि आम्ही आमच्या देवासाठी, कारण का याची कृपा आमच्यावर खूप पैसा मे महिन्यात पण आमच्या इथे वाडवळ वगैरे होता तेव्हा पण आम्ही सगळे मित्र येतो। आणि त्याच्यानंतर आम्ही आता हे दीपोत्सव साजरा करतो। तर बघू शकता तुम्ही आम्ही हे सगळ्यांनी मिळून छोटे छोटे पंते आणलेले असतात। आता काही जणांनी तेल आणला, त्यानंतर वाती आणले, आणि आता आम्ही दीपोत्सव साजरा करतो। लाईट पण नाही असा, पण पाऊस पण लागता बारीक सारी, तर म्हटलं आता थोडंसं आम्ही करूया एकत्र येऊन। तर बघू शकतात आमच्याकडे आहेत जवळपास 130 पंट्या। त्या पंट्या गावाजवळच्या कुंभाराकडून विकत आणल्या आहेत। त्यांच्याही हातातली हे एक भक्तीचं प्रतीकच आहे। आता या सगळ्या पंट्या, तेल, वाती आणि श्रद्धेने सज्ज झाल्या आहेत। लाडू आणि तशी दिलेली दर्शन पूजनसाठी। आता ही देवाक ठेव, ही आता देवाक प्रसादी ठेवतो आम्ही सगळ्या पोरांका वाटूची या प्रसादी, मुंबईत नेलेली या प्रसादी। ओके, आणि पोरगे सगळे इथे पंटे लावतो दीपोत्सवाची, त्यांना सगळ्यांका हे प्रसादी पहिले देवाक ठेवतो आणि नंतर सगळ्यांका वाटतो। ठीक आहे, चला। सो गाईस तुम्हाला मी समोसे आणले आहेत। थँक्यू। चांगले आम्हीच खाऊया ते समोसे। कोणाकडले समोसे? समोसे आहेत आणि हे आम्हाला दिले आहेत अनिरुद्ध गावडे, मुंबई असतात पण पोरगो यांनी स्पॉन्सर केले। लग्न आता या सगळ्या पंट्या, तेल, वाती आणि श्रद्धेने सज्ज झाल्या आहेत, आणि जसजशा त्या एकामागोमाग एक प्रज्वलित होत आहेत तसतसं मंदिर प्रकाशांच्या लहरीने उजळून निघतंय। सगळ्या पंट्या पेटल्यावर मंदिरात एक दैवी शांतता पसरते आणि त्या प्रकाशात देवाची मूर्ती चमकते आणि जणू साक्षात देवच म्हणतोय, माझ्या भक्तांनो, अरे मी तुमच्यातच आहे। ही सगळी मुलं खरंच खूप मेहनती आहेत। सगळ्यांनी मिळून एकोप्याने, श्रद्धेने हे सगळं केलंय, आणि त्यांच्या मेहनतीचं तेज त्या पंट्यांमधून झळकताना दिसतंय। पण या सगळ्यांच्या मध्ये एक गोष्ट खास होती। त्या दिवशी खूप पाऊस आणि वारा होता। क्षणभर वाटलं की पंट्या भिजतील कदाचित, पण देवाची कृपा बघा, एकही पंटी भिजली नाही। चारही बाजूने उघड मंदिर, पावसाचा शिडकावा, वाऱ्याची झुळूक, तरीही त्या पंट्या तेजाने लुकलुकतच राहिल्या। ते काहीतरी चमत्कारच म्हणायला हवं। कारण देव हा फक्त दगडात नाही, तो श्रद्धेत आहे, विश्वासात आहे, त्या पंट्यांच्या प्रकाशात आहे आणि त्या एकतेत आहे। शेवटी सांगावंसं वाटतं, देव हा अनुभव आहे, भावना आहे। ज्याला श्रद्धा आहे त्याच्यासाठी तो नेहमीच असतो। त्यानंतर प्रसादाचं वाटप सुरू झालं, आणि हा तोच प्रसाद जो अभिषेकने स्वतः देवासाठी आणि सगळ्यांसाठी आणला होता।
प्रसाद वाटून झाल्यावर सगळे एकमेकांकडे पाहून हसले, कारण मनात एकच भावना होती, आजचा दिवस यशस्वी झाला, देवाने आपल्याला आशीर्वाद दिला. त्यानंतर फोटो, व्हिडिओ, हास्य आणि समाधानाचा तो क्षण. सगळेजण त्या उजेडात न्हावून निघाले. आणि हो, गौरवच्या सांगण्याप्रमाणे शेवटी सगळ्यांनी फेमस छोटूकडचे समोसे पण खाल्ले. तेवढं थकलेलं शरीर आणि समाधानी मन एकदम सगळं वर्थ होतं. हे समोसे अनिरुद्ध गावड्याने दिलेले असत आणि हे समोसे फक्त आमचे वेंगुर्ले आहेत. रामेश्वर मंदिरकडे सोनूकडेच गावतात फक्त. हे खूप जग प्रसिद्ध समोसा आहे. आणि ही पण बघा, हे उड्डा ही बघा, ही खोबऱ्याची चटणी आहे. ही खोबऱ्याची चटणी आहे. आणि ती कुठे आहे? टमाट्याची आली, टमाट्याची चटणी आहे इकडे, टमाट्याची चटणी. ही टमाट्याची चटणी आहे. आणि हा समोसा फक्त छोटूकडे आणि त्याचा भाऊ सोनू दोघांकडेच भेटतात. आणि ह्याच्यात भाजी म्हणजे हिरवी वाटाण्याची भाजी आहे. एक नंबर. आणि आमच्यासाठी आमचा श्री वडेश्वर देव नेहमीच मार्ग दाखवतो आणि सांगतो, प्रकाश पसरवत रहा. जय वडेश्वर.